नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा किचन टिप्सचा व्हिडिओ घेऊन आले आहे। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर कुक विथ प्रियंका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। 2 ते 3 महिने खूप मीठ असलेले जेवण करा, यामुळे तुमच्या शरीरातील 90% आजारांपासून दूर राहते। 2. बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही, त्यामुळे जेव्हा बटर वापरायचे आहे तेव्हा ते खिसणीने खिसून घ्यावे। 3. खीर जर जास्त पातळ झाले असेल तर दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खीरमध्ये टाका, यामुळे खीर छान घट्ट होईल व तसेच चवीलाही चविष्ट लागेल। 4. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर तिखटाचा रंग लाल जसा आहे तसाच राहतो। 5. नारळाची बर्फी बनवताना त्यात दुधाच्या ऐवजी दूध पावडर वापरावी, याने बर्फी स्वादिष्ट होते। 6. भाजीमध्ये चुकून जास्त मसाला पडला असेल आणि भाजी मस्त किंवा जास्त मसालेदार झाली असेल तर अशा वेळेस भाजीमध्ये 1 चमचा तूप टाकावे, यामुळे भाजीतील मसाल्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते। 7. पुरणाची किंवा गुळाची तसेच सांजोऱ्याची खव्याची पोळी करताना कणकेमध्ये किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात। 8. लोणचे खराब होऊ नये यासाठी लोणच्याच्या वर कमीत कमी 2 इंच तेल असले पाहिजे, यामुळे लोणचं खराब होत नाही, तसेच चवीलाही छान लागते। 9. गुलाबजामुन बनवताना पाक नेहमी पातळच करावा, जास्त घट्ट पाक करू नये। पाक पातळ केल्यामुळे गुलाबजामुन छान तयार होतात। 10. सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीत भरून ठेवावा। 11. जेवणामध्ये रोजच्या सॅलड कापायचं असेल तर सॅलड नेहमी तिरपं कापावं, याने त्यातला रस कायम राहतो। 12. फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावा। 13. दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे, यामुळे दही मसाला टाकल्यावर फाटत नाही। 14. कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हामध्ये वाळवून छान भरणीत भरून ठेवावे, म्हणजे कीड लागत नाही। 15. कडधान्य टिकविण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून कडक उन्हामध्ये चांगले वाळवून मगच एखाद्या कोटीमध्ये किंवा भरणीमध्ये भरून ठेवावे। 16. दररोज थंड पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्यास गॅसेसच्या समस्या किंवा त्रास दूर होतो। 17. भाकरी तव्यावरून उलटताना उलटण्याने पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलटावी, त्यामुळे भाकरी तव्याला चिटकत नाही। 18. गुळाचा पाक तयार करताना कडेला आधीच तेल किंवा तूप लावलं तर गूळ कडेला चिकटत नाही, कढईला चिटकत नाही। 19. कांदा कापून झाला की त्याचा वास आपल्या हाताला येत राहतो, त्यासाठी बेकिंग सोडा आपल्या हाताला चोळून हात धुवावा, कांद्याचा वास येत नाही। 20. दळण दळून आणल्यावर पीठ चाळूनच डब्यामध्ये भरावे, म्हणजे सारखं पीठ चाळायची गरज पडत नाही व जाळ्याही लागत नाहीत जास्त दिवस झाल्यावर। 21. अंडी उकडताना थोडे मीठ घातल्यास अंडी व्यवस्थित उकडली जातात। 22. खूप वेळा कपडे धुणे पांढरे डाग पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्यामध्ये पांढरे कपडे धुवावीत, यामुळे पांढरे कपडे अगदी नव्यासारखे चमकतील।
23. नाश्ता हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे जेवण आहे, कारण ते आपल्या शरीराला दिवसभर ऊर्जा देते. पण काही लोक नाश्ता फास्ट फूड खातात, जे आरोग्यासाठी चांगले नसते. 24. डोनाल्ड केक्स यासारखे गोड पदार्थ सकाळच्या नाश्त्यात घेऊ नयेत. ते कॅलरी आणि कर्बोदकामध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने कमी होऊ शकते. 25. सकाळी पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी नारळाचा तुकडा खा आणि झोपा. नियमित खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नारळामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात. नारळाचे खोबरे खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तर मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच त्यासोबतच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या कुक विथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.